मनुस्मृतीच चालू आहे. मनुस्मृतीला शिव्या घालून, चातुर्वर्ण्याला शिव्या घालून आज पुरोगामी चातुर्वर्ण्य आलेला आहे. तू भाजूभाऊच्या बाजूचा आहेस का? मग तू गुन्हेगार आहेस. ज्यांनी घटना बनवली त्यांना ही घटना सभ्यपणे वापरली जाईल ही अपेक्षा होती. आज प्रत्येक क्षेत्रातला माणूस आहे तो म्हणतो नाही मी श्रेष्ठ आहे घटनेनुसार, आणि ज्यावेळेला असं होतं तेव्हा अराजक येतो. आत्ता वक्त एवढा वाद होतोय याचं कारण असे की मीडिया सेक्युलर आहे. 2013मध्ये जेव्हा त्याच्यामध्ये नको नको त्या टर्म घुसाल्या त्याची चर्चा पण झाली नाही. हाथरसबद्दल गदारोळ करायचा, मणिपूरबद्दल गदारोळ करायचा, पश्चिम बंगालबद्दल गप्पा. याकूब मेमनसाठी मध्यरात्री उठून कोर्ट भरवणार आणि ह्या केससाठी तुम्हाला वेळ नाही. आज महापालिकांच्या निवडणुका अडकून पडल्या. 2.5 वर्ष महाराष्ट्रातल्या 27 महापालिका निवडणुका होऊ शकलेल्या नाही. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाला वेळ नाही. आज सगळा विरोधी पक्ष बारगळला. याचं कारण ते सगळे ग्रंथप्रामाण्यवादी झाले, ज्याला चातुर्वर्ण्यामध्ये पुरोहित वर्ग म्हणतात. ते पुस्तकावर अवलंबून आहे. समोर काय घडतं याच्याशी त्यांना कर्तव्यच नाही आहे, आणि तिथे मग गल्लत होते. नमस्कार. पॉलिटिक्सच्या खास एका मुलाखतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. देशभरात या एप्रिल महिन्यामध्ये खूप गोष्टी घडल्या आहेत. एक म्हणजे वक्फ कायदा आला. वक्फ कायदा आल्यानंतर 100हून जास्त याचिका आल्या, आणि त्या याचिकानंतर आता सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी सुरू झाली, आणि त्याबद्दल खूप काही चर्चा राजकीय वर्तुळात आणि देशभरात चालू आहे. दुसरीकडं त्याच्यावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला, आणि या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्याशी बोलण्यासाठी आहेत भाऊ तोरसेकर. मला या सगळ्याकडे येताना वक्फ कायदा येतो, आणि कायदा आल्यानंतर 101 याचिका लगेच सुप्रीम कोर्टात जातात. सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू होते, आणि सुनावणी दरम्यान खूप काही चर्चा केल्या जातात. हिंदूंच्या संस्थांवर मुस्लिम व्यक्ती तुम्ही नेमाल का, असं पण सुप्रीम कोर्ट विचारतं. या सगळ्याकडं सोबतच तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरुद्ध तामिळनाडूचं राज्य सरकार असा द्वंद्व निर्माण होतो, तो पण सुप्रीम कोर्टात जातो. या सगळ्याकडचं विश्लेषण तुमचं काय? तर मी पहिली गोष्ट अशी सांगतो त्याच्यामध्ये की आपल्याकडे लोकशाही उरलेली नाही, आणि ती विरोधी पक्षामुळे उरलेली नाही. आपण निवडणुकीत हरलो होतो, आपण विरोधी पक्ष झालो हे स्वीकारा ना, काम सोपं आहे. पण मग प्रत्येक गोष्टीवर तुमचा EVMवर विश्वास नाही, तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, तुमचा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास नाही आहे. ज्या वेळेला कोर्ट हेच कोर्ट असतं जे जेव्हा एका बाजूला हे देतं, समजा भाजपचा कोण असेल त्याला दिलं की लगेच कोर्ट त्याच्या बाजूने विकलं गेलेलं, आणि याच्या बाजून असेल नाही कोर्ट कसं बघा रामशास्त्री बाणा वगैरे. पण त्याच कोर्टाचे जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत ते नंतर भाजप यांच्याशी संलग्न दिसतात, आणि जे नाही आहेत अजूनही धनंजय चंद्रचूड असतील त्यांच्यावर टीका केली जाते, आणि ती प्रखर टीका असते. आणि दुसरीकडे आत्ता संजीव खन्नांसारखे आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि एक लोकशाही व्यवस्था यामधला द्वंद्व, याच्याबद्दल तुमचं अडाण्यांचं लक्षण आहे. हा प्रश्न अडाणी प्रश्न आहे. बरं. HR गोखले नावाचे हायकोर्टाचे जज होते. बरं. एक दिवस त्यांनी राजीनामा दिला आणि ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाले 5व्या दिवशी. हे मी सांगतोय कधी 50 वर्षापूर्वीचं सांगतोय. आता हे माहितीच नाही त्यांना. अगदी अरे बापरे असं कसं झालं, गोगोई कसा झाला, हे तुमचं अज्ञान आहे, सज्ञान नाही आहेत तुम्ही. कळलं का? ते नंतर भाजपशी जोडले गेले, पण अनेकांना असे बाजूला काढून केलेले आहेत. MC छागला कोण होते? MC छागला सुप्रीम कोर्टात जज होते ना, नंतर काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसने त्यांना मंत्री केलं इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात. आता हे आहे आजपर्यंत, हे आपल्याला माहिती नाही, तर आपलं अज्ञान म्हणजेच सगळ्यात मोठं ज्ञान म्हणून सांगितलं जातं. कळलं का? आणि म्हणून तो फेक नॅरेटिव्ह आहे. ओके. फेक नॅरेटिव्ह म्हणजे काय समजून घ्या. तुमच्या डोक्यात काही गोष्टी भरवायच्या, आणि मग तू आधार घेऊन तुम्ही करायला लागला नाही की बघा हे मूळच मूळ खोटंच आहे ना. आज जेव्हा तुम्ही म्हणता चंद्रचूडला अजून मला वाटत नाही काय त्यांनी दिले ते, पण गोगोईला दिलं. अगदी नवीन चावला हा निवडणूक आयोगाचा प्रमुख होता, बरोबर आहे. त्याच्या बायकोचा थेट काँग्रेसशी संबंध आहे हे दाखवण्यात आलं. सुषमा स्वराजने अपोजिशन लीडर म्हणून दाखवलं होतं. तरीही ते डावलून त्यांची नेमणूक करण्यात आली. थॉमस नावाचा मला वाटते केरळ काय तमिळनाडूतला एक IAS अधिकारी,
त्याच्यावर करप्शनची केस चालू आहे हे सांगून सुद्धा त्याला व्हिजिलन्स कमिशनर बनवला. नंतर ते प्रकरण सुनावणीला आल्यानंतर मागे घ्यायला लागलं. ह्या सगळ्या घटना घडल्यात ना. मी असं म्हणत नाही की काय ते भाजपने केले बरोबर आहे, पण आधी तेव्हा तुम्ही गप्प का होतात हा प्रश्न येतो. तेव्हा तुम्ही गप्प का होतात ह्याचा अर्थ तुम्ही हे विश्लेषण करणारे बायस आहेत. अगदी सांगतो ना, मी जाऊन इथला कुठच्या तरी देवळातला एक दगड काढतो, मूर्ती असेल ती बाजूला ठेवली, अरे बापरे झाला देवळावर हल्ला. पण ती शास्त्रसंगत अगदी तुम्ही पूजा विजा करून एक काय तो पुरोहित असतो ते बाजूला काढतो तेव्हा देव शाबूत असतो. कळलं? मनुस्मृतीच चालू आहे. मनुस्मृतीला शिव्या घालून, चातुर्वर्ण्याला शिव्या घालून आज पुरोगामी चातुर्वर्ण्य आलेलं आहे. तू भाजूभाऊच्या बाजूचा आहेस का, मग तू गुन्हेगार आहेस. दलितांनी गुन्हा करायची गरज नसते. तो दलित आहे म्हणूनच तू गुन्हेगार आहेस, याला चातुर्वर्ण्य म्हणतात. आज भाजपशी संबंधित म्हटल्यानंतर गुन्हेगार झाला. बरोबर आहे. अदरवाईज चंद्रचूड गुन्हेगार असतो का? नाही. भाजपच्या म्हणजे भाजप हा अछूत आहे आजचा. आजचा अस्पृश्य कोण आहे? भाजप. भाजपला आपला धर्म बुडवला, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तो मी फेक नॅरेटिव्ह आहे म्हणतो. पण त्याच भाजपचे एक खासदार उघड सरन्यायाधीशांबद्दल बोलतात आणि त्याच्यानंतर भाजप म्हणतं की त्यांचा आणि आमचा संबंध नाही, ते वैयक्तिक बोलतात. निशिकांत दुबेंबद्दल बोलतं. तर भाजप आणि पुरोगामी फेक नॅरेटिव्ह किंवा या पुरोगामी मनुस्मृती हे तुम्ही जे सगळं म्हणताय ह्याचा आणि आत्ता भाजपचेच खासदार असं बोलतात, तर त्याबद्दल काय? हेच कपिल सिब्बल काँग्रेसचे खासदार म्हणून बोलले होते. तेव्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारले का? तुम्ही म्हणजे मीडियाने. हां. कपिल सिब्बल, दीपक मिश्रा नावाच्या काय ते सरन्यायाधीश होते, त्यांना इम्पिचमेंट करायला निघाले होते. मग निशिकांत दुबे आणि कपिल सिब्बल यात फरक आहे. तर ते काँग्रेसचे आहेत म्हणून त्यांच्यावर पांघरून घाला, हा असेल तर ह्याची चड्डी काढा. कळलं? मीडिया काँग्रेस आहे. मीडिया काँग्रेस आहे. ज्याला ते गोदी मीडिया म्हणतात ना, तो गोदी मीडिया म्हणजेच काँग्रेस आहे. आजसुद्धा तुम्ही परवा राजदीप सरदेसाई एका मुलाखतीत बोलला ना त्या लल्लन टॉपच्या, त्याला काँग्रेसला चिंता नाही, एवढी काँग्रेस जगावी याची आम्हाला चिंता आहे पत्रकारांना. तेव्हा कळलं. पण तोच मीडिया आता विरोधी पक्ष होऊ पाहतोय का झाला पाहिजे किंवा नाही होतोय? काँग्रेस मीडिया हा नेहरूंनी निर्माण केलेला आहे. आजचा जो मीडिया आपण ज्याला पुरोगामी मीडिया म्हणतो तो नेहरूंनी निर्माण केलेला आहे. आता एक साधी गोष्ट सांगतो की कळतं, नीरव मोदी तुमचा असेल का कोणतो, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, केवढं काहूर मारलो. त्यांना ते कर्ज कोणी दिलं होतं? UPA सरकारने. बरोबर आहे. म्हणजे मी मॅनेजर आहे बँकेचा, माझ्याकडे एक दरोडेखोर आला, त्याला मी बस चहा पी, कोका कोला पितो, जे करून तिजोरी उडून दिली, लूट. तो लुटून घेऊन गेला की मी मग 15 मिनिटांनी धावत धावत बाहेर येणार आणि वॉचमन, तू त्याला जाऊ कसा दिलास? अरे तिजोरी उडून कोणी दिली? बरोबर आहे ना. पण हे सगळं विचारलं कसं गेलं होतं? विचारलं कसं गेलं? आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला लोकांना, म्हणजे जन्माच्या खूप आधीचे जयंती धर्मातेजा, जयंती शिपिंग कॉर्पोरेशन नावाची कंपनी होती. डॉक्टर धर्मातेजा नावाचा माणूस हा दिल्लीत येऊन मोठमोठ्या पार्ट्या द्यायच्या, सगळ्या पुढाऱ्यांना बोलायचा. आणि मग त्यांनी नेहरूंशी जवळीक केली आणि त्याला काहीतरी त्या काळात 20 कोटी वगैरे कर्ज दिलं. तो मोठी एक शिपिंग कंपनी काढणार म्हणून. हां, त्याने मित्सुबिशी कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केलं त्याच्या बळावर आणि 4 जहाजं खरेदी केली. बरोबर आहे. आणि शिपिंग कॉर्पोरेशन, जयंती शिपिंग कॉर्पोरेशन सुरू केलं. आणि मग ती 4 जहाजं परत जिथल्या बँकांकडे गहाण टाकली. हां, म्हणजे केवढा मोठा फ्रॉड आहे का? बँकांकडून कर्ज घेऊन घेतले आणि परत त्याच्यावर कर्ज घेतलं आणि मग ते उघडकीला आल्यानंतर फरारी झाला तो धर्मातेजा. आता गमतीशीर गोष्ट अशी आहे की सोनिया गांधींनी मध्ये, मी तेव्हा हा रेफरन्स एकदा दिला होता माझ्या लेखामध्ये, की सोनिया गांधी कुठेतरी म्हणाल्या मी कोणाला घाबरत नाही, मी इंदिरा गांधींची सून आहे. म्हटलं सासरा का आठवत नाही? सोनिया गांधींना आपला सासरा का आठवत नाही? धर्मातेजा प्रकरण संसदेमध्ये काढून आपल्या सासऱ्याची बेअब्रू करणारा माणूस फिरोज गांधी होता. काँग्रेसचा खासदार असून त्यांनी धर्मातेजा प्रकरण बाहेर काढलं होतं. तेव्हा हे आजच काहीतरी नीरव मोदी आणि झालं असलं बोंबलण्यात अर्थ नाही.
म्हणजे हे वर्षानुवर्ष होत आलं. होत आलेलं आहे. तर परत मी वक्फकडे नाही, नुसतं होत आलं नाही, काँग्रेसने ते इन्स्टिट्यूशनलाइज केलं. ओके. सिस्टमॅटिक केलेलं आहे. वर्षानुवर्ष काँग्रेस टिकून राहिली याचं कारणच ते आहे ना. सगळे व्हेस्टेड इंटरेस्ट असे निर्माण करून ठेवलेत की एक एक गुंता तुम्हाला साफ करा. रोग जितका जुना आहे तितका तो उपचाराला अधिक त्रासदायक असतो. मला परत वक्फकडे यायचं आहे. वक्फचा कायदा आणला, तो पारित केला आणि सगळ्यात जास्त काळ रिसेंट टाईममध्ये लोकसभेमध्ये कामकाज झालं. त्याचं सगळीकडं कौतुक झालं. रात्री 2:30पर्यंत कामकाज झालं, 4:30पर्यंत कामकाज झालं. त्याच्यानंतर आत्ता वक्फसाठी 101 याचिका गेल्या. त्यातलं खास करून ओवेसी आणि या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आर्टिकल 14, 15, 25, 26 यांच्यावर जास्त प्रमाणात हानी होती आहे आणि मुळात हा धार्मिक आहे कशा पद्धतीचा तिढा निर्माण झाला आहे वक्फचा. नाही, कायदा हा प्रॉपर्टीला लागतो. बरोबर. धर्म हा श्रद्धेचा भाग आहे. बरोबर आहे. त्यामुळे हा जर लँड ओन तुम्ही मालकी हक्क जेव्हा दाखवता तेव्हा त्या मालकी हक्काला धर्माचा संबंध येतच नाही, त्याचा कायदेशीर संबंध येतो. तेव्हा धर्माचा कुठेही संबंध नाही आहे त्याचा, धर्माचा कुठेही संबंध. मग असंच असेल तर मग मोठमोठी देवस्थानं सरकारने टेकओव्हर कशी काय केली? तिरुपतीवर सरकारचा ट्रस्टी काय येतो? सिद्धिविनायकावर सरकारचा ट्रस्टी काय येतो? तो सरकारने नेमायचा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कायदा केलात ना, मग तो चूक आहे. तुम्ही वेद ऐकायचे नाहीत. बरोबर. मी परत तिथे येतोय. मगाच्या म्हणण्याबरोबर तुम्ही वेद ऐकायचेच नाहीत हो. याला चातुर्वर्ण्य म्हणतात ना. फुलेशाहू आंबेडकर कशाविरुद्ध लढले होते? याच्याविरुद्ध लढले होते. हे आम्ही केलं तर पुण्य आहे, तुम्ही केलं तर पाप आहे. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. तुम्हाला पहिल्यांदा दलित म्हणून शिक्का मारायचा आणि मग दलित म्हणून तुम्ही कराल तो गुन्हा आहे. त्यामुळे भाजप संघ आला की ते काय बघायचं नाही, चूकच आहे. तुम्हाला काय वाटतं, वक्फ हा कायदा टिकेल का? पहिली गोष्ट, ज्या पद्धतीनं आत्ता सुप्रीम कोर्टाचे काही स्टेटमेंट आलेत त्यानंतर. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं होत असताना आज मला 1 वर्षापूर्वी लोकसभेचा धामधूम चालू होतं ते आठवतं आणि तेव्हा मोदी म्हणायचे की 100 दिवसाचा माझा प्लॅन तयार आहे. 10-11 महिन्यामध्ये काय नेमकं मोदींनी केलं आहे की हे केलं आहे मोदींनी असं सांगण्यासारखं आहे? तुम्ही ऐकाल तर काळजीपूर्वक मागे जाऊन बघा. वर्षभरापूर्वी त्यांनी मला वाटतं देशातल्या टॉप ब्युरोक्रट्सचे एक विज्ञान भवनमध्ये एक संमेलन घेतलं होतं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं याच्यापेक्षा कठोर पावलं पुढच्या टर्ममध्ये उचलणार. बरोबर, हे शब्द होतं त्यांनी सुरू केले. आता गंमत, असे परिणाम तुम्हाला एका दिवसात दिसत नाहीत ना. 10 वर्ष गेल्यानंतर मोदींनी काय केलं हा जेव्हा मी 100 दिवस सोडून 10 वर्षात काय केलं असंही विचारणार आहे. मुद्दा असा असतो ना की सूर्य उगून उपयोग नसतो, आपले डोळे उघडे असावे लागतात. किंवा काय केलं हे जाऊन शोधायचं, दिसतं ना. सोनिया गांधींनी अन्न सुरक्षा कायदा केला. बरोबर आहे. त्यांना 3 वर्ष तरी होती. किती लोकांना अन्न सुरक्षा मिळाली? मोदींनी गेल्या 5 वर्षात फ्री जे गरीब आहेत काय ठराविक याच्यावर त्यांना दिलं ना. पण ते बघायचं कोणी? कारण मला बघायचंच नाही आहे. प्रश्न विचारणाऱ्यांचं का ते बाजूला ठेवा, हे झालं का सांगा. तेव्हा प्रश्न विचारायला हरकत नाही, पण प्रश्न सुटलेत की नाही हे पण बघायला पाहिजे. त्यामुळे पत्रकार म्हटलं आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, विचारा ना, कोणी नाही म्हटले. मी आणीबाणीतला पत्रकार आहे. बरोबर. त्यामुळे अघोषित आणीबाणी हा शब्द वापरतात, त्यांना मूर्ख म्हणायचं की बेअक्कल म्हणायचा असा प्रश्न पडतो मला. मी आमच्या मराठाच्या ऑफिसमध्ये ते अभ्यंकर नावाचे सेन्सॉर येऊन बसले होते. त्यांच्या प्रत्येक बातमीवर सही घ्यायला लागत होती. कुठलीही बातमी त्यांनी वाचल्याशिवाय कंपोज होत नव्हती. हे ज्यांनी अनुभवलं नाही ना ते कल्पनेत ओरडते वा 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 वा. ती सगळी घटना गाशा गुंडाळून ठेवला होता इंदिरा गांधींनी. त्यामुळे मोदींनी खरं ते करावं असं यांना कळेल नेमक्या आणीबाणी काय होती. तर मुद्दा असा, तो वक्फचा कायदा काय केलं तुम्ही म्हणता, किती काय काय खूप केलेलं आहे हो, खूप केलं आहे. तुम्ही मला सांगा की ते रस्ते जे काय हायवे आणि बांधले जात आहे, हे गंमत आहे का? वर्षानुवर्ष होत नव्हतं, वर्षानुवर्ष होत नव्हत्या गोष्टी. म्हणजे तो तुम्ही तुमचा वाशीचा पूल बघा, जेव्हा
आमच्या मुलुंडजवळचा कलानगरचा 5-5 वर्ष ते पूल बांधले जात होते. एक मुख्यमंत्री रिटायर व्हायचा, दुसरा यायचा, तरी बांधकामं ते चालूच आहेत. पण आज मला सांगा, देवेंद्र फडणवीस आल्यानंतर मेट्रो लाईन्स किती उभ्या राहिल्या? मग त्या केलं काय? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं असतं ना. केलं काय हे बघता आलं पाहिजे. आणि मी नाही, शेखर गुप्तासारखा एक मोठा दिग्गज संपादक, त्याने 19च्या निकालानंतर एका परिसंवादात सांगितलं की आम्ही 19च्या लोकसभा निवडणुकीत फिरत होतो, आम्हाला दिसत होतं पण आम्हाला बघायचं नव्हतं. हे शेखर गुप्ताचे शब्द आहेत, इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे काय केलं मोदींनी हा विचारायचं नाही. 100 दिवसात त्यांनी काय केलं? एक लक्षात ठेव, एका मुलीचं एका मुलाचं प्रेम जमतं, ते काय प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवणार आम्ही असं असं प्रेम करतो? नाही. ज्यांच्यासाठी केलं त्यांना दिसतंय, कळतंय, अनुभवता येतंय. जो करतोय त्याला माहिती आहे. आणि म्हणून मग मोदी काय ते प्रेस कॉन्फरन्स का घेत नाही, मोदी मुलाखत का देत नाही? कुठचा प्रेमात पडलेला माणूस प्रियकर प्रेयसी प्रेस कॉन्फरन्स घेतात का? नाही ना. ज्यांचं आहे करायचं त्याने करायचं, तो संबंध होतो. 2 महत्त्वाचे मुद्दे आत्ता मला दिसत आहेत. एक तर म्हणजे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यावर बोलणारे सगळेजण, हे सगळेजण बघितल्यानंतर, आणि तामिळनाडूमध्ये डिलिमिटेशन या विषयावर ते तामिळनाडूची इलेक्शन पुढे जाणं, तामिळनाडूची भाषिक अस्मिता या विषयावर तामिळनाडूची इलेक्शन पुढे जाणं, त्याच्यानंतर तमिळमध्ये रुपयाचं तमिळमध्ये लिहिलं जाणं, या सगळ्याकडं उद्याची येणारी तामिळनाडूची इलेक्शन असेल किंवा ओव्हरऑलच एक राज्यसंस्था आणि न्यायसंस्था या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघता, ह्याचं विश्लेषण कसं करता? काय नाही, ते बुलडोज करणार मोदी. त्याला घटनेने अधिकार दिला आहे, तुम्ही माना न माना. उद्या त्यांनी जर सगळी तुम्ही ठीक आहे, तुम्ही कॉलेजियमनुसार पाठवलं, मला पाहिजे मी नेमीन, मग काय करणार तुम्ही? तुम्ही जर ओव्हरस्टेप करत असाल तर त्यालाही आपोआप ओव्हरस्टेप करता येतात. गंमत अशी असते की एखादा नियम पाळायचा तो जो सगळ्यांना असेल तर सगळ्यांनी तो पाळला पाहिजे. मोदीने पाळायचा आणि सुप्रीम कोर्ट पाळणार नाही असं नाही चालणार. आता बोम्मई केसचा रेफरन्स परत परत दिला जातो. बोम्मईचं सरकार त्यांनी जेव्हा ते बरखास्त केलं होतं तेव्हा बोम्मई गेला सुप्रीम कोर्टात, बरोबर आहे. त्याच्यावरचा निकाल येईपर्यंत 2 कर्नाटकच्या निवडणुका होऊन गेल्या, बरोबर. मग तेव्हा रिझनेबल टाईम काय होता? महाराष्ट्राचा पण रेफरन्स दिला जातो या संदर्भात. नाही, महाराष्ट्राचा नाही. मुद्दा असा असतो की सुप्रीम कोर्टाला फालतू गोष्टी करायला वेळ आहे. तिस्ता सेटलमेंटसाठी तुम्ही याकूब मेमनसाठी मध्यरात्री उठून कोर्ट भरवणार आणि ह्या केससाठी तुम्हाला वेळ नाही. ज्याचा आज महापालिकांच्या निवडणुका अडकून पडलेत. 2.5 वर्ष महाराष्ट्रातल्या 27 महापालिका निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाला वेळ नाही आहे. हा काय प्रकार आहे सांगा ना. कोणी ठरवायचं? तुमचा रिझनेबल टाईम कोणी ठरवायचा? त्यामुळे राज्यसंस्था तिथे बसलेल्यांवर असतो ना. ज्यांनी घटना बनवली त्यांना ही घटना सभ्यपणे वापरली जाईल ही अपेक्षा होती. आज प्रत्येक क्षेत्रातला माणूस आहे तो म्हणतो नाही मी श्रेष्ठ आहे घटनेनुसार. आणि ज्यावेळेला असं होतं तेव्हा अराजक येतं. आणि अराजकामध्ये जिसकी लाठी उसकी भैंस. एक गोष्ट सुप्रीम कोर्टाने आणि कोर्टाने न्यायमूर्तींनी विसरायची नसते की तुमच्याकडे स्वतःची मशिनरी नाही आहे. ती इम्प्लिमेंट करणारी गव्हर्नमेंट मशिनरी जी आहे ती तुमचं ऐकेल तोपर्यंतच ताणून धरायचं. त्या मुशर्रफने जेव्हा झक्कू लावला तेव्हा चिडीचूप तिथली ज्युडिशरी शरणागत आली ना, इथली येईल. तर तुम्ही श्रेष्ठ आहात, सुप्रीम कोर्ट फायनल आहे, आम्ही स्वीकारलेलं आहे, पण तुम्ही आगाऊपणा करून नाही चालणार. आता मला सांगा बाकी ह्याची चौकशी कर, त्याचा तपास कर, मग त्या न्यायमूर्ती वर्माचा तपास तुम्ही स्वतः कसा करणार? इतरांचा पोलिसांनी करायचा, परमवीरचा पोलिसांनी करायचा, वाजेचा पोलिसांनी करायचा. मग जो वर्मा आहे त्याच्या घरात नोटा आल्या कुठून? म्हणजे माझ्या हाती अधिकार आला ना. मी काय तुम्ही चातुर्वर्ण्याचा सुप्रीम वर्ण झालो. हां, आता डिलिमिटेशनबद्दल बोलूयात. नेमकं डिलिमिटेशन केलं पाहिजे का? त्याच्याबद्दलचे वादविवाद आहेत. या सगळ्याकडे कसं बघता? डिलिमिटेशन झालं पाहिजे का? डिलिमिटेशन झालं पाहिजे. त्याची तरतूदच आहे, घटनेमध्ये तरतूद आहे ना.
गंमत काय होते ना का, आपल्याकडे प्रत्येकजण आपल्या सोयीचं तेवढं उचलून दाखवतो. बरोबर. आपल्याला अडचणी मी असं म्हणतो नाही, शोध पत्रकारिता असं जे म्हणतात ना, त्याच्यात पण एक बुद्धिजीवी एक्सपर्ट काय ते असतात, विश्लेषक, ते काय करतात, आपल्या सोयीचं उचलून सांगतात. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन सारखा झालेला आहे. पुढे एक आरोपी पकडला आहे आणि त्याला आरोपी सिद्ध करण्यासाठी योग्य असलेले पुरावे घेतात ते, पण तो निर्दोष सिद्ध करणारे पुरावे पोलीस घेत नाहीत, कारण त्यांना त्याला आरोपी ठरवायचं आहे. तेव्हा इथे गंमत अशी होते ना की ज्यावेळेला तुम्ही एखादी बाजू मांडत असता किंवा एखादी भूमिका मांडत असता, तेव्हा तुम्हाला अडचणीचे मुद्दे बाजूला ठेवता. आज देखील वक्फचा अधिकार आहे. आत्ता वक्फ एवढा वाद होतोय याचं कारण असे की मीडिया सेक्युलर आहे. 2013मध्ये जेव्हा त्याच्यामध्ये नको नको त्या टर्म्स घुसवल्या, त्याची चर्चा पण झाली नाही. कधी पास झाला, कधी काय झाला, कोणाला पत्ता नाही. इथे चर्चा तरी झाली आहे. 2 तासात आधीचा वक्फ सुधारणा पास झाली होती, 2 तास. यांनी 16 तास दिले, तरी हे लोकशाही विरोधी आणि हे मोठे लोकशाहीचे भक्त आहेत. कारण आपला तो भाव्या. ममता बॅनर्जी हे पण म्हणतात की आमच्या इथं आम्ही वक्फ नाही लागू करणार. हे होऊ शकतं का? आणि दुसरी गोष्ट, ममता बॅनर्जींनी म्हटल्यानंतर देखील तिथं व्हायलन्स होतो आणि त्याच्याबद्दल कुठंच चर्चा होत नाही. नाही, बरोबर. त्याच्यात तुम्हाला कळेल की मीडिया कोण आहे. म्हणजे हाथरसबद्दल गदारोळ करायचा, मणिपूरबद्दल गदारोळ करायचा, पश्चिम बंगालबद्दल गप्पा असायचा. हा मीडियाचा पक्षपात समोर दिसतो ना. आज दिल्लीमध्ये सत्तांतर झालं, बरोबर आहे, पण दिल्लीचा मुख्यमंत्री असताना केजरीवालने मीडियाला इतके पैसे चारले की तो दरोडा घालतोय तरी तिकडे बघायचं नाही. आता बातम्या येतात, अरे यमुना काय झाली की नाही झाली, की हो की नाही, काय नाही. 10 वर्ष काय करत होता तुम्ही? यमुना नावाची नदी नव्हती दिल्लीत. आता का? तेव्हा मीडिया ज्या प्रकारे वागतो, तो मीडिया हा मॅन्युप्युलेटर झाला. पत्रकारिता जेव्हा सुरू झाली तेव्हा लोकांचं प्रबोधन व्हावं त्यासाठी होते. आता तशी राहिलेली नाही. पण हे सगळे तर त्या मीडियाला मोदी मीडिया म्हणतात, गोदी मीडिया म्हणतात. बरोबर. तीच तर गंमत असते ना. चोर पण चोर ओरडतच चोर धावतो. जो चोर असतो तो चोर आहे लोकांना कळणार कसं? तोच म्हणतो चोर म्हणून धावतो. हा तसा प्रकार आहे. मी सांगतो ना, गेल्या 22 वर्षामध्ये ह्या तमाम सगळ्या महान पत्रकारांनी मोदीचं एक चांगलं काम दाखवलेलं सांगा मला आहे. हे सगळे राजदीप, बरखदत पण सगळे ह्या मोठे देशातले मोठमोठे पत्रकार यांनी मोदीने केलेलं एक काम चांगलं केलं असं म्हटलं का नाही? त्यामुळे तुम्ही वाईट म्हणता तेही चांगलं असणार ना, हे गृहीत आहे. मी एक साधं उदाहरण देतो की मला उद्या समजा दिल्लीला जायचं, मला एअरपोर्टवर जायचं, 4:30ची फ्लाईट आहे. 4:30 म्हणजे झालं 2:30 वाजता जाऊन मला ती सिक्युरिटी क्लिअर करायला लागते. आता कमीत कमी 2:30च्या सुमाराला मी पोहोचलोच पाहिजे. बरोबर आहे. आता मी ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो तर जीव कासावीस होतो माझा. तर थोडं होईल का आणि मी 3, 3:15, 3:30ला पोहोचतो. 1 तासात काय होईल ह्या चिंतेत असतो मी. पण मी पोहोचतो आणि बघतो फ्लाईट 2 तास लेट आहे, मी खुश होतो. बरोबर. का खुश होतो? तर मी लेट केलं आहे तरी ते माफ आहे म्हणून मी खुश आहे. पण मी जर 1:30 वाजता पोहोचलो आहे आणि 4:30ची फ्लाईट वेळेवर नाही, मी थैमान सुरू करतो. बरोबर. यालाच आजची पत्रकारिता म्हणतात. आपल्या सोयीचं दाखवायचं, बाकीचं लपवायचं. आणि तिथे मग मोदी विरुद्ध तुम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही गोदी मीडिया. आज सगळा विरोधी पक्ष बारगळला. याचं कारण ते सगळे ग्रंथप्रामाण्यवादी झाले, ज्याला चातुर्वर्ण्यामध्ये पुरोहित वर्ग म्हणतात. ते पुस्तकावर अवलंबून आहे. समोर काय घडतं याच्याशी त्यांना कर्तव्य नाही आहे. आणि तिथे मग गल्लत होते. हळूहळू करत मला जर तुम्ही आता मला सांगा की काय त्या तुमच्या सुप्रिया सुळेंपासून कोण संजय राऊत सगळे बेकारी ओरडतात. आपण जाता येताना तुम्ही आता पुण्याला जाल, तिथे रस्त्याचे आणि कामं चालू आहेत. ते सगळे छत्तीसगड, ओरिसा तिकडून आलेले कामगार का आहेत? इथल्या मुलांना काम नाही करायचं? नाही, मातीत हात नाही घालणार. सरकारी नोकरी पाहिजे.
आणि सरकारी नोकरी म्हणजे काय असतं, मला पगार पाहिजे, काम नको. पगाराची हमी म्हणजे रोजगार. बेरोजगार कोण आहे इथे? भरपूर कामं, एवढी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं निघालेली आहेत की तिथे काम करायला माणसं मिळत नाही. ती इतर राज्यातून माणसं येत आहेत. आणि आम्ही बेकारीवर बोलणार का? बेकारी चाललं, रस्त्यावर दंगली होतील. श्रीलंकेत काय झालं, बांगलादेशमध्ये, पाकिस्तानमध्ये काय होते बघताय ना तुम्ही, बेरोजगारीमुळे. मग इथे बेरोजगारी असती तर लोक रस्त्यावर उतरले नसते का? आता हे जेव्हा तुम्ही बोलत राहता तेव्हा समोर जाऊन तो कुठे बेकारी आहे, कुठे बेकारी आहे? प्रश्न तो आहे, तुम्ही एवढी प्रचंड इंजिनिअरिंगची कॉलेज काढून टाकली की त्यातून तयार होणारा मग कसा बसा ढकलून पास करा. आणि मग तो इतका आईबापांनी पैसे घातलेत आणि ह्याला नोकरी नाही. ती नोकरी सरकारने करायची. काय मला हे कळत नाही. नोकरी सरकारने, सरकारचे धंदा काय, सरकारचं गव्हर्निंग करणं. सरकारने नोकऱ्या कुठं, म्हणजे क्लार्क बनवा. म्हणजे अधिकाधिक क्लार्क तयार झाले की एक फॉर्म असतो त्याचे 8 भाग करायचे, 8 क्लार्कच्या नोकऱ्या झाल्या. बरोबर ना? पूर्वी जो एक फॉर्म होता त्याला आता फॉर्म 8, फॉर्म 7, फॉर्म 6, 8 फॉर्म केले. 8 कारकुनांची सोय झाली. जे काम टेक्नॉलॉजीने अर्ध्या माणसात होऊ शकतं. आणि मग जितके असे अडवणूक करायच्या जागा तयार होतात, तो पैसे द्या, लाच घेण्याची सोय होते. तेव्हा मुद्दा असा आहे की जे खरे मुद्दे आहेत ते खूप प्रचंड मुद्दे आहेत. लोकसंख्या नियंत्रित झाली पाहिजे, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहिली होती, 55 कोटींच्या देशात. 55 कोटींपासून गेल्या 50 वर्षात 140. आपण दुपटीने लोकसंख्येत भर घातली. पण याकडे गंभीरपणे बघायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मोदी आल्यानंतर जो मोठं काम काय झालं असेल तर पुढच्या 25-30 वर्षानंतर काय परिस्थिती असेल त्याचा अभ्यास करून प्लॅनिंग होते, काम होते. 95 साली त्या शिवसेनेचं सरकार आलं आणि बाळासाहेबांनी जो मुंबई पुणे तो जलदगती मार्ग काढायचा ठरवलं, तेव्हाचे सगळ्या वर्तमानपत्रांचे अग्रलेख काढून बघा. खिल्ली उडवली बाळासाहेबांची. अरे आहे त्या रस्त्यावर डांबर घालून दाखवा, नवा रस्ता कुठे बांधताय, हे संपादक म्हणत होते. आज हरामखोर सगळे त्याच रस्त्याने जातात. बरोबर आहे ना? जेव्हा बुद्धिजीवी जो असतो ना तो कर्तृत्वहीन असतो. आणि करणारा जो असतो त्याला तू नालायक कसं आहे सांगत बसतो, तिथे त्या समाजाचा, त्या देशाचा विनाश होतो. तुम्ही बेरोजगारीबद्दल बोललात, टेक्नॉलॉजीबद्दल बोललात. आत्ता मला शेवटाकडे येताना, या भागातल्या शेवटाकडे येताना ट्रम्प टेरिफ वॉर चालू आहे आणि त्यामध्ये भारताला सुवर्ण संधी असं सगळीकडे म्हटलं जातं आहे. तर भारतानं आत्ता ह्या संधीचा फायदा कसा घेतला पाहिजे? खरंच संधी आहे का? आणि मोदी जे सांगतात 2047चं स्वप्न, ते विकसित भारताकडे घेऊन जाऊ शकतो का हा वॉर? जाऊ शकतो. त्याच्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, 2014ची निवडणूक जे मोदी लढवत होते त्याच्यापुढे त्या निवडणुका जवळ आल्यानंतर सगळ्या चॅनेलला त्यांच्या मुलाखती आलेल्या. 2 किंवा 3 मुलाखतीमध्ये मोदींनी एक मुद्दा सांगितलं होतं 10 वर्षापूर्वी, 11 वर्षापूर्वी. काय सांगितलं होतं? व परराष्ट्र धोरण काय असेल की तुम्हाला इतक्या देशांनी व्हिसा नाकारला वगैरे, मग त्यांच्याशी संबंध कसे असतील. तर मोदी म्हणाले वैयक्तिक गोष्टी नसतात परराष्ट्र धोरणामध्ये. आणि महाशक्ती होण्यासाठी हत्यारं, रणगाडे, विमानं, युद्धनौका ह्याची गरज नसते. आता परराष्ट्र धोरण हे व्यापारावर ठरतं. हे मोदी कधी बोललाय? 11 वर्षापूर्वी बोललाय. मनमोहन सिंग कधी बोलले नाहीत, ते महान बुद्धिमान होतं. पण हा चायवाला हा किती दुर्गामी विचार करतोय दिसतं. आणि तिथे मग कळतं एकलव्याची गोष्ट की तो आपोआप शिकला तरी त्याचा अंगठा काढून घ्या, हा प्रकार तसा आहे. त्यामुळे टॅरिफचा आणि फायदा भारताला भरपूर होईल. याचं कारण अत्यंत स्ट्रॅटेजिक त्यांनी, आणि मोदींकडे वेगवेगळ्या टीम आहे ते सगळं करायला, की जगात जी परिस्थिती निर्माण होते त्याचा फायदा आपल्याला आपल्याला कसा घेता येईल. आणि महान अर्थशास्त्रज्ञ चिदंबरम म्हणाले होते की रस्त्यावरचा भाजीवाला त्या ह्याच्यावर पैसे कसं घेईल, UPI-वर घेतात ना. मग बुद्धिमान बेअक्कल आहे की अडाणी शहाणा आहे सांगा मला. कारण हे बुकीश आहेत.
पुस्तकांमध्ये ते गाढे पंडित आहेत, मी नाकारणार नाही, पण व्यवहार वेगळा असतो. व्यवहार वेगळा असतो. मोदी हा व्यवहारी माणूस आहे, कल्पनेच्या आहारी जात नाही. शून्यातून विश्व निर्माण होतं, तर ते करण्यासाठी आणि होऊ शकतं. तुमच्याकडे सगळ्यात मोठा फोर्स, वर्किंग फोर्स तुमच्याकडे आहे. वर्किंग फोर्स आहे तुमच्याकडे. लोकसंख्येचा उल्लेख तुम्ही केला. हो, मग तो तुम्ही ठराविक गोष्टीसाठी ट्रेन करून जगभर पाठवू शकता. आज अमेरिकेचं टेक्नॉलॉजी वगैरे तुम्ही म्हणा, पण ते चालवणारे कोण आहेत? परत बरेचसे भारतीय आहेत. बरेचसे भारतीय बऱ्यापैकी 10-11 कंपन्यांचे CEO भारतीय आहे. वेगळं काय तुम्ही बघा. आता हा फायदा चीनने आपला कम्युनिझम हा पुस्तकात घातला आणि बाकी कॅपिटलिझम चालवलं. बरोबर आहे? बरोबर आहे. कुठे गेला चीन? बघा ना. चीनने सगळे सरकारी कारखाने सिंगापूर, हाँगकाँगच्या कंपन्यांना विकून टाकले, आपलं गुंतलेलं भांडवल काढून घेतलं आणि त्यांना सांगितलं आमचं आणि तुम्ही एक्सपोर्ट करण्याचं गणित जमवा. आम्ही ते करायला गेलो की अरे अंबानीला विकलं, अंबानीला. संपत्ती निर्माण करणाऱ्याला शिव्या घालून तुमच्या वाडग्यात कोण वाढणार आहे सांगा ना. तुम्हाला नोकऱ्या पाहिजेत. अदानीने किती रोजगार निर्माण केला, अंबानीने किती रोजगार निर्माण केला बघा. टाटांची एअर इंडिया एक दिवस नेहरूंनी राष्ट्रीयकरण करून ताब्यात घेतली, बरोबर, आणि पुरती खोकला करून बुडवीत घालून ती शेवटी परत टाटालाच विकली. हा सोशलिझम आहे. दारिद्र्याचं वितरण करू संपत्ती निर्माण करणं गुन्हा आहे. मोदी नेमकं उलटं टोक आहे. तो संपत्ती नेऊन त्यांनी सांगितलं ना की मी अदानीला, अंबानीला घेऊन जाणार जगभर. का आमच्याकडे एक काय तो मायक्रोसॉफ्टची दादागिरी चालते, इलॉन मस्कची दादागिरी, आमच्या लोकांची चालू द्या. आपोआपच तो पैसा उचलून अमेरिकेत जातो ना. अदानी बांगलादेशमध्ये किंवा नायजेरियामध्ये काय करेल, तर ती संपत्ती का भारतीयाची म्हणजे अल्टिमेटली भारताची होते ना. तर हे ज्यांना समजतच नाही, याचं कारण काय असणार का, की आता मी माझंच उदाहरण, मी व्हिडिओ बनवतो, ते प्रतिपक्ष चालवतो, मी काय बडबडतो नुसता. मला अजून अपलोड पण करायला येत नाही, कारण मी मागचा आहे, जुना आहे. नवा जमाना, मी त्या नव्या जमान्यामध्ये ॲडजस्ट करतो आहे, स्वतःला अडॅप्ट होतं. पण ते अपलोड कसं होतं मला अजूनही कळत नाही. मी एंड युजर आहे त्याचं, बरोबर आहे. पण एंड युजर पण नाही, ते सगळ्यात मोठे एक्सपर्ट म्हणून स्वीकारलं तुम्ही, काही प्रॉब्लेम होतो. नवा जमाना आहे, नवीन व्यवस्था आलेली आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये जर तुमचा देश योग्य रीतीने वाटचाल करेल तर तो पुढे जाईल आणि मोदी त्याच दिशेने चाललेले. त्यामुळे समजून घ्यायचं असेल तर सगळं आहे. डोळे उघडले नाही तर सूर्य उगवून उपयोग नाही. ह्या सगळ्यांची काय म्हणतात ती एक जी जुनी समजूत आहे त्यातून ते बाहेर पडायला तयार नाही असं आहे. देशभरात या एप्रिल महिन्यामध्ये काय काय घडलं आहे आणि त्याबद्दलचं भाऊंचं म्हणणं नेमकं काय आहे आणि त्याबद्दल त्यांचं विश्लेषण काय आहे, अगदी वक्फ असेल किंवा राज्यपाल आणि न्यायव्यवस्था असतील, इथपासून सगळे तुम्ही ऐकलंत. आता पुढच्या भागात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्राबद्दल. द पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा भाग जरूर बघा. धन्यवाद.